श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण पोलीस दल सज्ज झाले असून पोलीस बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 5 मुक्कामासाठी सातारा जिल्ह्यात शनिवार दिनांक 6 रोजी येत आहे। या पार्श्वभूमीवर माऊलीचे पहिले 2 मुक्काम असणाऱ्या लोणंद पालखी तळाला जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी भेट देत पाहणी केली। यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपाधीक्षक सुशील भोसले उपस्थित होते। मी समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा। 6 तारखेपासून माऊलीची पालखी सातारात येते। त्या अनुषंगाने संपूर्ण पोलीस दल याचा बंदोबस्ताचा आज आढावा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 700 ते 800 अंमलदार आणि अधिकारी यांचा समावेश असतो। त्याच्यामध्ये जवळजवळ 1001 होमगार्ड्सचा देखील समावेश असतो। मोठ्या प्रमाणात वाहन, इतर साधन सामग्री देखील या बंदोबस्तमध्ये असते। याचं सूक्ष्म नियोजन आता करण्यात आलेलं आहे। प्रत्येक पॉईंट, प्रत्येक पालखीसोबत चालणारा व्यक्ती यांना त्यांची दिलेली जबाबदारी पटवून दिलेली आहे। आढावा देखील घेण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे नियोजन जो आहे तो आता सुरळीत सुरू आहे। उद्या याची रंगीत तालीम आम्ही घेणार आहे, जेणेकरून माऊलीच्या आगमनाच्या आधीच संपूर्ण सातारा पोलीस दल त्यांच्या तयारीसाठी पूर्णपणे सज्ज राहणार आहे। लोकांना, भाविकांना त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन तयार आहे आणि अपेक्षा आहे की खूप सुंदर असा सोहळा या ठिकाणी होणार। धन्यवाद।